काल झाला आमचा फार्मसीचा शेवटचा पेपर आणि अंक्या म्हणला देतो की मी उद्या चिकन बिर्याणीची पार्टी. मग आम्ही सकाळ सकाळच निघालो. आलो एक बाजारात कांदा लिंबू कोशिंबीर घ्यायला आणि योगाला पाठवलं चिकनचं पीस आणायला इकडं आणि घेतलं किशोर गलंडेला गाडीवर साधला बी घेतला आणि योगापाशी दिलं ॲक्वाचं कॅन. आणि बघतोय तर काय वातावरण एक नंबर झालतं मस्तपैकी पावसाचं वातावरण इकडं झालतं. आणि घातली की गाडी नागोबाच्या दिशेला इकडं मस्तपैकी निघालो आम्ही हळूहळू. आणि बघतोय तर काय टाकलं गाड्याने पोतं आणि सगळं चिकन ही मिक्स करायला घेतलं की हळद वगैरे टाकून हळद मीठ आणि ठेवलं की चिकन आम्ही मॅरिनेशनला. मस्तपैकी चिकन मिक्स करून घेतलं आणि पोतेलं पण मोठं आणलेलं की बघा. मस्तपैकी दही वगैरे टाकून मस्तपैकी चिकन आम्ही मॅरिनेशन करून घेतलं. आणि योगेश शेफ बसला आणि चिकन मिक्स करायला लागलं व्यवस्थित सगळं. तेलात मसाला वगैरे तळून घेतलं की आम्ही मस्तपैकी मिरची वगैरे टाकून. आणि मग आमच्या बिर्याणीला फुटली की उकळी इकडं बघा मस्तपैकी. आणि कार्यकर्ता मग लागलं की गप्पा मारायला इकडचं तिकडचं आणि योगा करायला लागला किशोर गलंडेची चेष्टा. इकडं बघतोय तर काय आमची बिर्याणी मस्तपैकी शिजत होती. सगळ्यांना हाकाच मारत होती. बघतोय तर बाहेर मस्तपैकी चालतं पावसाचं वातावरण. आणि बघतोय तर काय तेवढ्यात आमचा हे जुना जोडीदार नवनाथ मधने दिसला की आम्हाला नागोबा मंदिराच्या मसवडच्या तिथं. आणि मग बघतोय तर काय मस्तपैकी आला आणि गुलुगुलू करायला लागला घेऊ. तेवढ्यात आम्ही सगळ्यांनी चिकन शिजलंय का म्हणून म्हणून एक एक पीस वाढला की सगळ्यांच्या ताटातनं. आणि इकडं तोपर्यंत झालती की आमची मस्तपैकी बिर्याणी. मस्तपैकी वास येत होता बिर्याणीचा. सगळ्यांच्या तोंडाला सुटलं की बिर्याणी इकडं बघून पाणी. सगळं नुसतं गडी काला 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 करायला लागलं. आणि सगळं हसतं आहे की व्हिडिओ काढायला लागल्यावर. आणि तोपर्यंत ह्यो ब्लॉगर प्रेमसिंग यालाच होता बघा ह्यो तयार